दिनाबुवा कराळे ज्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती तुमचेही सहर्ष मनपूर्वक स्नेह स्वागत आहे। सातत्याने टीमच्या पाठीमागे खंबीरता आणि साथ ही फार महत्त्वाची असते। चला बॅट्समन जिल्हा त्यांना काय सांगायचं, डायरेक्ट गुंठ्यावारी कार्यक्रम चालू केला, ठाकून ठोकून सुरुवात होईल या डाबाला या सामन्याला। हे फिल्डरला काय मुळीच झाला का, खालतं बसला, उठला बस ओके। चला सुरुवात होती या मॅचला, गेम ऑन। पहिला बस चपला आस्ती सांगा आस्ती। पहा सुरुवात झाली आणि सुरुवात होतानाच पहिला चेंडू आपण पाहिला। पाहू शकाल दिनकर तळपे यावेळेस इथे फटका बसला, क्षेत्ररक्षक बॉल खाली बेकार, याचा भोसला फाडला। संदेश कराळे काय सांगायचं आहे, असा कार्यक्रम म्हणजे 5 ला 1 10 ला 3 चकबार। महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल, 60 रुपये लक्ष्मी सेल भूतला फाडके झेल ड्रॉप। तिथे एक सिंगल आली, जीवदान मिळालंय, खऱ्या अर्थाने फलंदाज झाला। आणि यावेळेस स्ट्राइक एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळालं राजेंद्र प्रेमारे स्ट्राइक एंड वरती। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय। यावेळेस हो फटका इथे पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर बॉलचा बाटला करतो, एक सिंगल तर बनली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि आरामशीर खाऊन पिऊन ढेकर देऊन 2 कंप्लीट। आणि या 2च्या मदतीने आता संघाची धावसंख्या 3 धाबा जे आपल्याला पाहायला मिळाल्यात। बीपी 11 नथुरामजी लदगे यांच्या माध्यमातून माझ्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलंय। दादा तुमचा देखील खूप खूप आभार आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल। यावेळेस फटका लाजवाब भयानक कार्यक्रम, अशी बॅटिंग म्हणजे उघड्या संघ नागराजन आणि रातभाई हिरवाना मिळा, फटकाच भयानक। हे बॅट्समनला झोमला का काय बघा बाबा, कसाय बॉल आला तरी म्हणून काय सांगायचं, त्याची मजबूत दाढी तशीच चांगली त्याची बॉडी आणि तसाच निबार फटका। तिथे हा बॉल देखील निघून चला उठा पार। तिथे संघाची धावसंख्या आता बनली आहे। राजेंद्र प्रेमारे साहिल देशमुख यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। आता मात्र डेंजर कॅच घेतली, आता चांगला दिल्या घरी सुखी राहावे, इथे फलंदाज बाद। मगाच्या मॅच मध्ये दोन्ही फलंदाज सलामीच्या भूमिकेत दाखल झाले होते, आता एक सलामीच्या भूमिकेत एक 3ऱ्या क्रमांकावरती।
निखिल घोडविंदे, हेच अगदी आपण जाऊया. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाल. अस्सलपाडा एक्सप्रेस आता सुटली स्टेशन वरून खटा 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 आणि इथे फटका बसलाय. 1700 बॉल खाली आलाय. पाहिलं जाईल असा. अशी फिल्डिंग मध्ये जसा काय फिल्डर आंबच खुडायला लागला. टनकन उडी मारली पण सुंदर झेल घेतलाय आणि तिथे फलंदाज बाद. भात आता काय होणार या मॅच मध्ये. इथे कशा प्रकारे कामगिरी होणार. घाबरला घाबरला इथे पहा. आता कोण घाबरला कोण. परंतु आता मॅच मध्ये पाहायला मिळेल दोन्ही खेळाडू एकाच गावातील परंतु आता एकमेकांच्या विरोधात आहेत. गोलंदाज तयार. पहा विकेट कीपर कडनं मिसफील झाली. यास एक सिंगल बनली गेले. दुसरीचा प्रयत्न. शतरक्षक बॉलचा पाठला करतो. चेंडू उचलणार फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धावा. काय जायचंय वाईट का पास. कार्यक्रम फिट. खावा पका मीठ गडी भावा नीट. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का. लगीन केला बायको भेटली त्याच्या बरोबर हुंडा पण भेटला. वाईट बॉलाला त्याच्या समेत बरोबर 2 धावा देखील आल्या. एकूण 3 धावा एक्स्ट्राच्या धावफलकावरती जोडल्या जातील. 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. आंधळी मारलाय. डोळं मिटकून गड्यांना बॅट फिरायली आहे. लागला तर लागला. लागो भागो दिवाळी. पण काय सांगत आली होळी. तिथे पहा इथे प्रयत्न चांगले केले होते फलंदाजाने परंतु गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा फलंदाज देखील जयेश तयार होतोय. इथे पहा आता पुन्हा एकदा चुकी झाली इथे परंतु शतरक्षक चेंडूचा पाठला करतायत. बस काय सांगायचं आहे. नाही इलाज झाला. खायला दिला पण काय सांगायचं आहे. सगळा घशाच्या बाहेर आला. इथे वाईट चेंडूची पैकी त्यामध्ये एक्स्ट्राच्या धावा इथे ऍड होत आहेत. कुठेतरी या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी आता कमी कराव्या लागतील. समोरच्या दिशेला बस नाही. फिल्डिंग मात्र 1 नंबर. अशी फिल्डिंग मध्ये ज्याची बायको मुखी तो सगळ्यात सुखी. नो टंटा नो घंटा. इथे पहा क्षेत्ररक्षण थोडस खराब होताना पाहायला मिळालं कारण जिथे धावा कमी रोखायचे आहेत तिथे जास्त जात आहेत. कदाचित तिथे एकच धाव निघू शकली असती परंतु तिथे 2 धावा खर्च झाल्या आणि आता संघाची धावसंख्या 20 धावा. पुन्हा एकदा कुणाल तयार होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस देखील हो इथे जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु जमलं नाहीये. एक सिंगल घेतली गेली. सिंगलच्या मदतीने 21 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा सॉरी मित्रांनो मगाशी 20 होत्या आता 4 आल्या आणि मगाशी एक सिंगल अशा 24.
इथे हा फटका चांगला आलाय, 4 धावा मिळाल्या, चौकार येईल. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. आणि मला वाटतं आता षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आलं. 2 षटकांचा खेळ जो संपला गेलाय. खरं तर निश्चित अतिशय भव्य हे मैदान, 5वं पर्व, मोठं दिमागदार. आणि खऱ्या अर्थाने या दिमागदार पर्वामध्ये कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली. अर्थात अस्सल मानगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025चा दैदिप्यमान सोहळा. खरं तर निश्चित ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतो ना, जे मंडप डेकोरेशन असेल, त्याचबरोबर मैदानाची सजावट, आयोजकांच्या माध्यमातून ही घेतलेली मेहनत आज ईशापर्यंत पोहोचताना पाहायला मिळते. आणि अतिशय चांगल्या दर्जाच्या ट्रॉफीज, मनमोहक, त्याच पद्धतीनं अगदी आपण पाहतो वैयक्तिक पारितोषिक देखील आपण पाहतोय. म्हणजे कुठेतरी एक मोठा व्यासपीठ या आज अस्सल मानगाव ग्रामपंचायतील खेळाडूंना मिळत आहे. दिनकर आला आणि दिनकरना हा चेंडू मात्र इथे डॉट. सुरुवात मात्र षटकाची चांगली झाली. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. यावेळेस फटका इथे हवेत आहे, क्षेत्रक्षे बॉल खाली आलाय, पाहावं लागेल. ये क्या हुआ, कैसे हुआ, लफड़ा हुआ, षटकार आया. पहा, झेल घेतला, परंतु तो बाउंड्री लाईनच्या पाठीमागे, म्हणजे तिथे मिळाल्यात धावा 6. 35 धावा धावफलकावरती आहे षटकाराच्या मदतीनं. यामध्ये देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, बॉल पर्यंत पोहोचला जाईल का, पोहोचला जातोय, परंतु तिथे एकच धाव. निश्चित कॉलिंग इम्पॉर्टंट आहे इथे. जरूर ही कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस देखील फटका गॅप मध्ये आहे आणि तिथे षटकार. म्हणजे 12 खेळाडू काय बॉल मारल्यावर तुझं षटकार दिसतो का, काय नको झालंय. पहा, हा वन बाउंस सीमारेषा पार 4 जात असताना पाहायला मिळतो. चौकार आलाय. एक कमालीची फायटिंग होताना पाहायला मिळाली. 40 धावा धावफलकावरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल, पुन्हा एकदा बॉल हवेत आणि पुन्हा एकदा मला वाटतं हा बॉल सीमारेषा बाहेर, कारण तिथे धावा मिळत आहेत 4. काय जाणता योग गडी पाठवला, पण का आडिया बांध्याचा मगा जरासा गलपटलेला, पण आता नीट आला, एकदम ओके झाला. खावा पक्का मीठ गाडी व्हावा नीट झाला, ठणठणीत ठाकून ठोकून तिथे हा देखील 4. कालच्या दिवसामध्ये आणि या पर्वामध्ये या स्पर्धेचा हायस्ट रेकॉर्ड आहे धावफलकाचा, तो म्हणजे 78 धावा. इथे त्या 78 धाव्यांचा रेकॉर्ड मोडला जाणार का आज आणि उद्या, ते पाहिलं जाईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला धावसंख्येकडे लक्ष जर आपण केंद्रित केलं तर 45 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि षटकांचा जर विचार केला तर संपले गेलेत मला वाटतं, ते म्हणजे 3 षटकांचा खेळ समाप्त.
जमल्या गेल्या त्यामध्ये 45 आणि गोलंदाज आलाय चौथं षटक हाताळण्यासाठी करण ठोंबरे. आता करण आलाय. करण कशा प्रकारची कामगिरी करणार. पुन्हा एकदा एकाच गावातील दोन खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकले गेलेत. करण ठोंबरे ज्यांच्यासाठी मच्छिंद्र ठोंबरे ज्यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक करण घेत असेल तर 500 रुपयांचा पारितोषिक राहणार आहे करणसाठी. पण करणना बूट नेमका एकाच घातला ना. काय झालं. एक निळा आहे एक लाल आहे. लय भयानक की असे पिंगाट पिंगाट करून यायचा होता घडी. बघा लागला लेफ्ट राईट अंपायर इसरा बॅटमॅन सावधान. जरूर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे पण फिल्डर डेंजर बॉल जवळ आला का नाचतो काय झालं त्या डीजे लायला का बघू नाचतो का काय होतो. प्रयत्न चांगले केले होते परंतु ते हवा तसा फटका जो पाहायला मिळाला नाहीये. कारण आता संघाची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल 47. खोटा बोला पण रेटून बोला मजबूत बोला पण बेमटेच्या डेटापासून बोला. 1 इंच वरती आले तर आयडियास लावून आतमध्ये लोटा. खोटी अपील. कारण हा चेंडू पंचाने ते घोषित केलाय तो म्हणजेच व्हाईट. किपरना डेंजर ऍक्शन केलेली रा परंतु निश्चित पंचाने ती अपील फेटाळून लावली. संघाची धावसंख्येत बदल होईल 48. पुन्हा एकदा करण तयार होतोय गोलंदाजीसाठी. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण काय सांगायचं आता असा कार्यक्रम झाला बॅट व बॉल येतच नाही. यस एक सिंगल कंप्लीट झाली. काय झाला ह्यो चाललेला वरची आलेला पण त्याला माहित आहे कुणी यानं बरोबर बॉल धरला खुपच्यात धरला आणि ठोपच्यात घालेला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक सिंगल आली. 49 बनल्यात. 49 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक आलाय आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळालं. संघाचं अर्धशतक इथे कंप्लीट होतं. बॅटिंग करणारी अतिशय कमालीची बॅटिंग पहा आज बनणार का. करण या काय झाला नाही इलाज. काय सांगायचं आहे करण जेवढं बॉल चांगलं तेवढंच बॉल वाईट आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बजरंग 11 भुतिवली आणि त्यांच्या विरोधात 31 टायगर. आपण मिड इनिंग मध्ये टॉस संपन्न करणार आहोत पुढच्या सामन्याचा. ओ पहा प्रयत्न कमालीचे क्षेत्ररक्षकाचे. मित्रांनो स्पर्धा खेळत असताना खेळा आनंद करा एन्जॉय करा पण स्वतःला देखील सांभाळून खेळत चला. कारण आपल्याला एकच स्पर्धा खेळायची नाही आहे अनेक स्पर्धा खेळायच्या आहेत. 1 शॉट जरूर. काय झालं आहे भयानक. इकडे यांना खोसरी घालेली खवा जायची बारी आणि इकडे कुपोषित धाव आणि यावेळेस मात्र बॉल थांबत नाहीये. जसा बॉल आला तसा चिलीम झुटका इमल गुटका बॉलर खुद बॅटमॅन मोकार खुद नंदनी खलकानी षटकार बेका ठोक दीजिए. आतमध्ये संपलं गेलं ते म्हणजे 4 आणि संघाची धावसंख्या आता जमली गेली ती म्हणजे 58 धावा. चांगली बॅटिंग VP 11 या टीमची आपल्याला पाहायला मिळते.
प्रज्वल गोलंदाजीसाठी तयार होतोय. नावासारखाच गडी चालतोय, पळतोय. फटका इथे पोचला गेलाय. पाहिलं जाईल का शतरक्षक बॉल खाली? काय सांगायचं आहे. जरूर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शतरक्षक तैनात होता तिथे. सुंदर झेल विकेट. सागर देशमुख पहिलं जाईल. प्रज्वल यावेळी समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक बीट झालाय. एक सिंगल तर कंप्लीट झाल्या. प्रज्वल गोलंदाजी चांगली करतोय. शेम महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. भोकरापेक्षा चिकूट आणि भेंड्याच्या भाजीपेक्षा अजून चिकाट, कारण तिथे मोठाले फटके येत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. हा बॉल आहे, बॉल आहे. काचा बॉल आहे ते हांपणा तिकडे हात तिकडे हिसकारायला. बजरंग 11 बुतिवली टीमचे कॅप्टन आमिर पवार आपल्याला विनंती आहे. टॉस साठी येणं बंधनकारक आहे, कारण की आपला अपोजिट संघ अर्थात 31 टायगर्स या संघाचे कॅप्टन प्रवीण दादा उपस्थित आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे मिड इनिंग मध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत टॉस हा संपन्न करायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे मित्रांनो. निश्चित धाबा धावफलकावरती 60 धाबा बनल्यात. चांगली फाईट बनवली आहे धावफलकावरती. हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू आलाय. चांगला चेंडू आलाय. गोलंदाजी अतिशय चांगली होताना पाहायला मिळाली या षटकामध्ये. प्रज्वल गोलंदाज तयार. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आला, तो देखील यशस्वी. हा बॉल देखील निघून चला सीमा रेषेच्या बाहेर. टन 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 खडाक. संघाची धावसंख्येवरती बदल होईल आणि मला वाटतं हा चेंडू इथे अतिशय चांगला. अशा पद्धतीनं पहिला डाव संपला गेलाय. 66 बनले आहेत आणि विजयासाठी 67 धावांची गरज असेल. मी सन्मान्य नतुबुवा लदगे ना, नतुबुवा लदगे का सन्मान्य नतुबुवा नदगे ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी इथे संपन्न करत आहोत. टॉस का बॉस कॉल देखील झाला गेलाय तिथे बजरंग 11 भुतिवली टीमचा आणि मला वाटतं टॉस जिंकलाय तो भुतिवली 11 बजरंग 11 भुतिवली क्रिकेट संघानं आणि डिसिजन मी विनंती करेन सन्माननीय रविदादा शेंडे ज्यांना विनंती करेल, ज्यांचं शुभ आगमन झालं, आपण या मुख्य व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून आपला या स्पर्धेसाठी खऱ्यातनं आपण पाहतो ना ग्राउंडसाठी पाण्याची व्यवस्था आम्हाला लाभली गेली आहे. खरं तर निश्चित महत्त्वाचं काम तुमचं लाभलं. निश्चित तुमचं विशेष सहकार्य आणि निश्चित मी दादांना विनंती करेल रविदादा या अगदी तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. असेल माणगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग इथे आपला केला जाईल यथोचित मान सन्मान. आपण त्या मान सन्मानचा स्वीकार करा.
31-31 टायगर टीमचे सर्व खेळाडू आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे, त्यामुळे आपले खेळाडू एका जागी जमा. नेक्स्ट मॅच आपली आहे आणि आपल्याला टॉस हारल्यानंतर आता क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. त्यामुळे आपण कुठेही असाल तर आपण एकत्रित या. आयोजकांपुढे बोलण्यास शब्द कमी आहेत, कारण की एक गाव पातळीवरील एक लीग आणि त्या लीग साठी एवढं मोठं आयोजन करणं. केवल मोरे आपल्याकडे बॅट आहे, ते आपण घेऊन या लगेच. केवल मोरे, आपण अनेक लीग पाहतोय, परंतु निश्चित अशा पद्धतीनं आयोजन करणं थोडंसं जर पाहिलं तर आपल्यासारख्या गावामध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतं. निश्चित आज मी या सर्व आयोजन कमिटीचं कौतुक त्याचसाठी करेल, ज्या पद्धतीनं मैदानावरती आल्यानंतर हे मैदान सजावट पाहिल्यानंतर, स्टेज पाहिल्यानंतर, या ट्रॉफीज पाहिल्यानंतर असं वाटत नाही की इथे आपल्या या ग्रामपंचायतीची ही लीग आहे. निश्चित अतिशय भरपूर मेहनत घेतली स्पर्धेची शोभा आणि स्पर्धा उंची वाढवण्यासाठी लाईव्हच्या माध्यमातून ते देखील 2-2 कॅमेरे. निश्चित चला, सलामीची जोडीदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. अजय देशमुख आणि दिनकर तळपे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तर गोलंदाजी ट्रॅकवरील सागर देशमुख. पाहू शकाल या लीग मध्ये अनेक असे खेळाडू आहेत की ते एकाच गावामध्ये सातत्याने खेळलेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधात खेळावं लागले. 67 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक मध्ये व्हीपी 11 संघाच्या माध्यमातून. व्हीपी 11 संघ पहिला सामना पराभूत झाला, हा सामना जिंकणार का? जिंकलाय का? नाही, बरा तेवढा तरी तुला सांगला. यस, आता या सामन्यामध्ये कोण जिंकणार? भाई काय हा प्रकार? पागल झालाय का श्याम? असाच काम झाला. जसा चेंडू आला फलंदाज त्याच पावलावरती पाऊल ठेवत झाला. बाद. Thank you.
आपण पाहू शकाल असलपाडा गावाची एक ऑलराऊंडर खेळाडू आणि एक टॉप ऑर्डरचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तोच करण ठुमरे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड होती रंगीबेरंगी. सागर देशमुख जरा विकेट हॅट्रिक घेत असेल तर मच्छिंद्र देशमुख यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये रोख पारितोषिक दिला जाईल. परंतु तोपर्यंत काय झालंय मैदानाच्या आतमध्ये इथे हा मोठा फटका आलाय. 4 धावा आल्या गेल्यात. करण ठोंबरे संघाचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणजे काय माहिती का दोन्ही बाजूंना सारखा टोचतो. काही पण असो बॅटिंग असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो काय पण असो तिथे मात्र ऑलराऊंडर भूमिका त्याची. येणारा चेंडू पुन्हा एकदा इथे पाहिलं जाईल आणि सीएम कार्यक्रम झाला. आला फाटकन मारला पण साटकन गेला. फलंदाज बाद. झाला कार्यक्रम जर पाहिला तर निश्चित अगदी आपण पाहू शकाल षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली गेली 4. 67 बनवायचे 4 बनलेत. अजून मोकार धुमसाय लागणार आहे खुमसाय लागणार आहे कारण आता धावसंख्या एकंदरीत 67 धावेचा पाठलाग करते. तिथे धावा बनल्यात तर फक्त 4. चला अगदी आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज झाला यावेळेस संतोष सोनावळे गोलंदाजीसाठी तयार. संतोषकडे क्षमता भरपूर आहे. आज ती क्षमता दाखवली जाणार का कारण इथे दाखवावीच लागेल. फटका इथे उंचीवरती आहे लांबी भरपूर षटकार आलाय. काय सांगायचं इकडे माझ्या थोबाडाव पडायची बारी. भोजा पहा अगदी यावेळेस चांगला फटका आला परफेक्ट आला आणि त्याला मात्र पाठवलाय इथे षटकारांसाठी. षटकाराच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी स्ट्राईक मध्ये संतोष
दिनकर यावेळेस अगदी पाहतो आपण आणि इथे दिनकर त्याची मात्र विकेट. श्याम कार्यक्रम झाला विकेट घेगा लेकिन नहीं झुकेगा. इथे संतोष सांगत असताना इथे फलंदाज झाला बाद. आहे आणि आज त्या पद्धतीने कशा पद्धतीने खेळले जातील अगदी आपण पाहतोय. टोकरो फाउंडेशन 31-31 टायगर्स आणि त्यांच्या विरुद्ध बजरंगी 11 भूतिवली असा हा सामना जो नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे मात्र फटका उंची भरपूर आहे लांबी कमी क्षेत्रक्षे बॉल खाली काय झालं आहे. कार्यक्रम जिल्हा जिल्हा सीएम झाला. नो हलिंग नो डुलिंग बॅटमॅन जागीत पॉम्पॉम करिंग. प्रज्वल भगत मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल. आता कडे भगत बाबा मैदानात दाखल म्हणजे प्रज्वल भगत. बॉलर सांभाळ पण काय नंदा तो खालच्या आलेला आहे का नाही वरच्या आलेला आला. पुन्हा एकदा जाऊया. षटक क्रमांक 2 चालू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला पण काय दुसऱ्या बॉलवर लगेच शेंडी फोडली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट आली परंतु निश्चित याच पद्धतीने कदाचित गोलंदाजी केली जाणार का ते पाहिलं जाईल. संतोष सोनावळे यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका पोचला. क्षेत्रक्षे बॉल खाली आलाय. तिथे काय घडणार काय नाही. पुन्हा एकदा सीएम कार्यक्रम झाला. सटासट सखी आजारी झाला आणि तुक्याला उलटी आणि कांत्याला सलाईनी. शांत्याला बरा वाटला. इथे हॅट्रिक कंप्लीट झाली आणि तिथे फलंदाज बाद. जबाबदारी घेतली. त्याचबरोबर पहिलं जाईल. आता गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करणार. षटकातला 5वा चेंडू संदेश कराळे आणि इथे पहिलं जात. अगदी पंचांची बोट मात्र आमच्यापर्यंत दाखवलंय की तिथे फलंदाज आहे तो म्हणजेच बाद. काय गांजा माझा काही खूप डॉयलॉग माराय भेटेल पण जाहिरात लवकरच उरकली. सीएम कार्यक्रम झाला. वॉश इन पावडर निर्मा 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 जाहिरात संपली एका बॉल मध्ये. जाडा जुडा घट्टा घुट्टा आडिया बांध्याचा गुटगुटीत गडी सुधीर
मैदानाच्या आतमध्ये दाखल सुधीर पेमारे. 4 चेंडू 4 विकेट. खैसापेक्षा भयानक बॉलिंग. आता पाहिलं जाईल शेवटचा चेंडू आहे शिल्लक या षटकामधील. शेवटचा चेंडू कशा प्रकारे राहणार आहे. आतापर्यंत 6 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना. गोलंदाज तयार. नाही हे किपरचे आबाळ आहे का काय आहे. संधू वाकतो संधू. सकाळचे जरा रनिंग करीत जा म्हणजे पोट कमी होईल. टेन्शन नाही व्हायचा. पहा प्रयत्न भरपूर चांगले केले तिथे. बघता बघता षटक क्रमांक संपलं गेलं ते म्हणजेच 2 आणि संघाची धावसंख्या 67 धाब्यांचा पाठलाग करत असताना 10 धावा. 10 धावा म्हणजे काय माहिती आहे. 67 धावेचा पाठलाग आणि 12 चेंडूचा झालेला खेळ ह्या जर मोजून मापून हेरला तर कुपोषित धावफलक. चला अगदी आपण जाऊया गोलंदाज आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. सागर सागर आलाय गोलंदाजीसाठी. आपल्याला पाहायला मिळतो सागर कशा प्रकारची कामगिरी करणार या मॅच मध्ये. मच्छिंद्र देशमुख यांच्या माध्यमातून गोलंदाज सागर देशमुख जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 1000 रुपयांचा पारितोषिक. यस सागर कसा काय 1000 रुपये घ्यायचात का बघ बाबा. घडी ओके आहे जरा टाचून आहे टिचून आहे. ओके मी थँक्यू बाप्पा. लोकांचा ठावा आहे का सुपला. हम काले हुए तो क्या हुआ हम दिल वाले हैं. झुकेंगे लेकिन मारेंगे छोड़ेंगे नहीं. शट चौकार चौकार. सचिन वाघमारे परंतु त्याने वाघ न मारता त्याने चौकार मारला. तो पण परफेक्ट सुपला. अगदी आपण पाहू शकाल. पहा इथे ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते त्या गोलंदाजीवरती कशाही पद्धतीने धावा येणं महत्वाचं आहे आणि यासाठी त्या धावा इथे घेतल्या देखील जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढे येऊन फटका. ओहो पहा कदाचित तो क्षेत्ररक्षक जर आता आतमध्ये नसता घेतला तर कदाचित आता विकेट मिळू शकली असती. पण कोणातरी उलटा अंगारा लायला आणि त्याला आत घेतला झाला कार्यक्रम. आणि इथे मात्र निश्चित अगदी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा हे 2 धावा. आणि या धावफलकावरती पहिल्यांदा 2 धावा धावून इथे कंप्लीट झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आलेला इथे सचिन वाघमारेचा अजून एक मारलेला चौकार. आडनाव तो वाघमारे आहे ह्यो काय चौक मारितो. वेगळीच वस्तू आहे. बारीक आहे पण फुल अवरेज. तिथे हा देखील चेंडू देखील फुल टॉस बॉल. अजून एक 100% आली हेडली पडली 100%. काय झालं बॅटीला बॉल ठोकला ठोकला दर जरा परपरा खाजोईत पडायला लागला. इथे सचिन वाघमारेची फलंदाजी आता या षटकामध्ये चांगली राहिली आहे. कारण काय झालं त्यांना बॉलरला फोडली शेंडी म्हणून सांगता बांधावर लावली भेंडी मेवणे लावली भेंडी बॉलरला फोडली शेंडी. तो बघा कमरत वाकला. आयडिया साना सोळा ओके झाला. पहा इथे षटकार येत असताना संघाची धावसंख्या 26. पुढचा चेंडू पाहावं लागेल आता कशा प्रकारे राहील. 26 तर बनल्या गेलेत. 67 बनवायचे आहेत म्हणजे अजून 40 धावा तर बनवाव्या लागतील. गोलंदाज तयार. यावेळी समोरच्या दिशेला फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि तिथे मात्र यावेळी सुंदर जाईल. प्रवीण दादा पवार ज्यांना विनंती करेल आपण ऑपरेटर आपले लाईव्हचे ऑपरेटर ज्यांच्याशी संपर्क साधा लगेच
पहा तो सांगतो याला मला बायको मिळाली जाडी हो जाडी आणि याची 1.5 हात दाढी. पहा गाणं पण चांगलं, मूड चेंज. चला हा मला वाटतं ड्रिंक्स ब्रेक आहे का, तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून चांगलं संगीत ऐकूया. मला वाटलं षटक समाप्त झाल्यानंतर लगेच आहे काय. थँक यू. फलंदाज अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये विजय बोडकेला पाहू शकाल. गोरख ठोंबरे गोलंदाजीसाठी तयार होतोय. गोरख चांगला म्हणजे लय भयानक गडी. आणि षटक क्रमांक आपण पाहू शकाल. 4थ्या षटकाची जबाबदारी गोरखच्या खांद्यावरती आहे. इथे जरूर गोरखची गोलंदाजी चांगली, पण विकेट किपरची आबाळ. भूक लागली का काय झाली, मोकार तरपड मारायला लागला. प्रवीण दादा पवार आपण कुठे असाल तर आपल्या लाईव्हचे ऑपरेटर ज्यांच्याशी संपर्क साधा. तीस धावात अपलकावरती आहेत. पहिला चेंडू षटकातला डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. संघाची धावसंख्या बनली गेली 30. 67 धावांचा पाठलाग इथे चालू आहे. पुढचा चेंडू आता कशा प्रकारे राहील ते देखील पाहणं इम्पॉर्टंट राहणार आहे. सामना ज्या पद्धतीने आपण पाहतो ना की आपल्याला महत्वाचं आहे, त्या पद्धतीनं महत्वाची कामगिरी करणं महत्वाचं राहील. इथे पाहिलं जाईल पंचाकडे अपील गेली होती आणि इथे धावाची संधी आहे आणि इथे अजून एक धावाच्या स्वरूपात विकेट. 8 विकेट आतापर्यंत गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमनं. पहा 8 विकेट तर गमावल्यात, शेवटच्या 2 विकेट बाकी आहेत. एकनाथ शेंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल. नाबाद भरपूर ताकद आहे. आता इथे कामात कशा प्रकारे कामगिरी करणार. या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहू शकाल ज्या पद्धतीने सामना मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय यावेळेस. हो बस काय झाला, यालाच काय तो नियम आहे का, डोळा मिटकून बॉल मारलेला का काय केलेला. तो शेर निघाला, पण काय झालं बाजूचा त्याचा फिल्डर 1.25 शेर निघाला. त्याला 3 स्टंप हुकला, पण बरा बॅकअप आला, नाही तर भुसाडा खातान धन होती. डॉट बॉल आलाय. दुर्दाव चेंडू पुन्हा एकदा गोरख. इथे पुन्हा एकदा वेगाने चेंडू खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक डीपमधून बॉल पर्यंत पोहोचला. क्षेत्ररक्षण चांगले झालं आणि अशा पद्धतीने एक सिंगल आली. सिंगल नाही ते काही फरक पडणार नाही. 31 धावा बनल्यात आणि या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ क्षमाद्र शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाच्या बाहेर. हा बॉल देखील निघून चालाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. सेम कार्यक्रम झाला, पण तोपर्यंत मॅच जिल्हे म्हणजे काय माहिती का, दारातून गेली बाई, तिच्या टोपलीत होती खिळी आणि ती पाहून घरातली गुदमारून मेली. मॅच जरी कशी असली तरी इथे करायचं जर पाहिलं या षटकामध्ये धावा यायच्या होत्या, ते आल्यात.
थोड्याशा मनाच्या व्यतिरिक्त 4 षटकाचा खेळ जो मात्र झालाय समाप्त. आता आपल्याला पाहायला मिळणार आहे कराटनची या सामन्याचं शेवटचं षटक. अजूनही जर 6 चेंडूवर 31 धावा म्हणजे आला बॉल डायरेक्ट आउट ऑफ पार. अगदी अगदी लेग बायच्या स्वरूपात या धावा येतील 4. त्याच्यानंतर खेळलेला हा फटका तिथे देखील क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. अगदी पहा कुठेतरी जर पाहिला तर निश्चित या धावा ज्या पद्धतीनं बनल्या जात आहेत परंतु प्रयत्न थोडेसे कमी राहत आहेत. इथे कामगिरी कुठेतरी गोलंदाजी करणारी म्हणजे क्षेत्ररक्षण करणारी टीम ही सध्या यशस्वीपणे कामगिरी करते. हा चेंडू डॉट आलाय. अगदी विचार जर केला तर निश्चित गोलंदाजी अतिशय चांगली होती. बॅटिंग लाईन कुठेतरी थोडीशी बॅकफूट वरती आहे. त्यावेळेस पाठलाग करायचं होतं. करता करता अजून जर पाहिलं अजूनही हार मानायला तयार नाहीये परंतु इथे जरूर चेंडूला उचलणार फेकी केला जाईल. डायरेक्ट थ्रो कडक थ्रो परंतु निश्चित आता विजयाच्या दिशेनं VP11 हा संघ वाटचाल करतोय की काय. कारण आता सामन्यामध्ये जर पाहिलं तर मला वाटतं 2 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हो इथे बाबा पकड लागता म्हणून काय नाही तर अशी फिल्डिंग चांगली म्हणजे ना खालून वरून आग झाली असती. मिरच्याची धुरी खाल्ली असती ती परवडली असती. पहा थोड्याशा कुठेतरी चुकीच्या धावा या खर्च होत आहेत. आता संघाची धावसंख्या 47 म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मला वाटतं 20 धावा बनवायच्या आहेत. एका चेंडूमध्ये 20 धावा म्हणजे पहा. आणि मला वाटतं बोल्ड झाला का याच विकेट फलंदाज बाद झाला गेलाय आणि तिथे हार्ड लक टीम ते म्हणजेच GT11 आणि गुड लक टीम VP11 जुने चेंडू लगेचच आपण जमा करा. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं करूया गोडसं कौतुक.